आज आपण गोष्ट जाणून घेऊयात की खुलबर दुधाची कहाणी यामागची गोष्ट आज आपण ऐकणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे संपूर्ण श्रावण महिना, संपूर्ण चातुर्मासमधील जे जे काही अपडेट्स आहेत, कहाण्या आहेत, त्या तुम्हाला लवकरच समजतील. तर सुरुवात करूया. एक राजा असतो. श्रावण महिना चालू असतो. तो राजा काय म्हणतो की आपल्या गावातील जे महादेवाचं मंदिर आहे त्याचा गाभारा आपल्याला गच्च भरायचा आहे, दुधाने गच्च भरायचा. मग तो सगळ्या गावात दौंडी पिटवतो. कुणीही वासरांना दूध पाजायचं नाही, गाईंना दूध पाजायचं नाही आणि लहान बाळांना दूध पाजायचं नाही असं म्हणतो. आणि म्हणतो की सगळ्यांनी ते दूध आहे ते आपल्या मंदिरात आणून महादेवाचरणी अर्पण करायचं, आपल्याला गाभारा भरायचा आहे. असं श्रावणाचे 4 सोमवार करायचं असतं. पहिल्या सोमवारी सगळे गावातील लोक वासरांना उपाशी ठेवतात. घरी मुलं बाळं असतात त्यांनाच देखील दूध देत नाहीत. सगळं दूध महादेवाच्या मंदिरामध्ये आणून गाभाऱ्यामध्ये ओततात, तरीसुद्धा गाभारा भरत नाही. तर 12 वाजलेले असतात. 12च्या सुमारास एक आजीबाई येते आणि एक छोटंसं भांडं भर दूध महादेवाच्या चरणी अर्पण करते आणि महादेवाचा गाभारा गच्च भरतो. मग ठीक आहे. मग ते राजा बघतो. राजा म्हणतो दिवसभर सगळ्यांनी दूध ओतलं तरी गाभारा भरला नाही, या बाईच्या खुलभर दुधानं हा गाभारा गच्च कसा काय भरला. मग ती बाई घरी जाते. मग पुन्हा पुढच्या सोमवारी बघतो तेव्हा देखील त्याचप्रमाणे होतं. 12 वाजेपर्यंत काही भरत नाही आणि नंतर 12 वाजता ही म्हातारी दूध घालून गेली की गाभारा गच्च भरतो. मग तो राजा म्हातारीला अडवतो. म्हातारी मला म्हणतो तू दूध ओतल्यानंतरच गाभारा कसा काय भरतो. तर त्यावर म्हातारी अभय मागते म्हणजे मी जर सांगितलं तर तुम्ही मला मृत्यूदंड देणार नाही असं म्हणून अभय मागते. मग राजा तिला अभय देतो. म्हणतो मी तुला काही हानी पोचवणार नाही, तू मला सांग तू करतेस तरी काय नेमकं की तू दूध ओतलं की लगेच गाभारा भरतोय. ती म्हणते अरे राजा, तू जो आहे ना ती दौंडी पिटवली आहेस की मुलाबाळांना दूध देऊ नका, वासरांना दूध देऊ नका. जर तू मुलाबाळांना दूध दिलं नाही, वासरांना दूध दिलं नाही तर देव तुला कसा प्रसन्न होईल. मी घरी जाते, माझ्या लेकीसुनांना दूध देते, माझ्या नातवंडांना दूध देते, गाई वासरांना दूध पाजते आणि त्यातून जे थोडं राहिलेलं दूध आहे ते मी या महादेवाच्या चरणी अर्पण करते आणि त्यामुळे गाभारा भरतो असं सांगते. मग तसं ऐकल्यावर राजाला आनंद होतो. राजा म्हणतो माझं चुकलं. राजा महादेवाची माफी मागतो आणि पुढच्या सोमवारी मात्र राजा सर्व गावात सगळ्यांना दूध प्यायला देतो, सगळीकडे दूध वाटतो आणि मग नंतर महादेवाच्या मंदिरात दूध ओततो तर त्याने गाभारा भरतो. महादेव राजाला प्रसन्न होतो आणि वर देतो की असेच पुढे तुला राज्य मिळत जाईल म्हणून. आणि अशा प्रकारे ही कहाणी संपती. मग त्यांना जसा महादेव प्रसन्न झालेला होता तसा आपला सर्वांना हो, ही अशी महादेवाचरणी प्रार्थना करतो आणि आजची ही महादेवाची कथा इथं समाप्त झाली असं जाहीर करतो.